जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंवा येथील विद्यार्थी या चित्रावरून गोष्ट सांगणार आहोत. एक होता टोपीवाला. ते एके दिवशी ते बाजारातून टोपी विकून येऊन हे आहे टोपीवाला. हा एके दिवशी बाजारात टोप्या विकायला गेला होता आणि त्याला खूप आराम करण्याची गरज होती. तो खूप थकलेला होता आणि ते एका झाडाच्या सावलीत झोपला आणि वर 3-4 माकड होते. त्या माकडांनी ते झोपला. तो झोपला आणि उठल्यावर तर काय, त्याच्या टोप्या सगळ्या विखरलेल्या होत्या आणि त्याच्या टोप्या तर विखरलेल्याच आणि त्याच्या 4-5 टोप्या तर गायबच होत्या. आणि त्याने वर पाहिलं तर माकडांनी त्याच्या टोप्या घातल्या होत्या. मग त्याला कळालं हे तर नकल करणारे मंदिर आहे, माकड आहे. मग त्याने काय केलं, आपल्या डोक्यावरची टोपी खाली उतारली. मग त्या माकडाने डोक्यावरची टोपी खाली काढली आणि त्याने युक्ती केली आणि ते टोपीवाल्याने त्याच्या पेटीत त्याची टोपी टाकला, माकडाने त्याच्या पेटीत त्याची टोपी टाकली. म्हणजे या गोष्टीतून आपण काय शिकलो, आपण सहज कुणाला जर मूर्ख बनवलो, जसाची तशी कॉपी करण्याची जर एखाद्याला सवय असली तर तो तशी कृती करतो. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.